चला तर आज आपण बनवणार आहोत अगदी बाहेर मिळतात तसे कुरकुरीत असे मंचुरियन. तर यासाठी मी काय घेतले तर एक गाजर घेतलं, एक शिमला मिरची घेतली. गाजर छान स्वच्छ असं धुवून त्याचे थोडे थोडे सालं काढून घेतले. शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली. अशा पद्धतीने ना आपल्याला अगोदर किसून घ्यायचं आहे छान. आणि नंतरून कोबी किसताना काय करायचं आहे ना, ज्या साईडने जाड आहे ना तुम्ही बारीक बारीक कटही करू शकता किंवा असे जाड साईडने किसून घेऊ शकता. त्यानंतर अद्रक, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्याची अशी छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची, ती घालायची. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथे 2 हिरव्या मिरच्याच घेतल्यात, तुम्ही जास्तही करू शकता. तर इथे घालायचं आहे अजून चवीनुसार मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. आणि अगदी बाहेर दिसतात ना रंग लाल असे, त्यासाठी रंग यावा त्यासाठी आपला फूड कलर घालायचा आहे लाल. तर अशा पद्धतीने. आणि मी इथे ना तुम्हाला प्रमाण सांगते. 1 वाटी मैदा घेतला आहे पहा आणि अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घालते. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. अजून कुरकुरीत हवे असतील तर 3 ते 4 चम्मच इथे तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. तर आज ही रेसिपी बनवत आहे माझ्या दिदाबाई. तर डायरेक्ट भाजी आणण्यापासून तर तळेपर्यंत हे संपूर्ण काम केलं होतं दिदानी माझ्या आज. तर खूप छान असे मंचुरियन झाले होते. तर असं ना एकजीव पूर्ण आपल्याला करून घ्यायचं आहे पहा. जास्त प्रमाणात आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरही जास्त वापरायचं नाही. कोबी जास्तला असेल ना तर आपले छान असे कुरकुरीत असे मंचुरियन होतात. तर मी हे पहा आणि नंतरून काय करायचं, असे बॉल बनवून घ्यायचे. म्हणजे काय होतं बाहेर मिळतात असेच होतात. तर असं नवीन नवीन मुलींना मला शिकवायलाही आवडतं आणि त्यांना शिकवून घ्यायला आवडतं. तर चला हे पहा असं अगदी जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, मिडियम आचेवरच आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत. झालेत की नाही बाहेरच्यासारखे आपले मंचुरियन एकदम मस्त असे कुरकुरीत आणि दिसायलाही तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळतात असेच घ्यायचे. जर प्रमाण हेच ठेवलं ना तर अप्रतिम असे खायलाही छान असे लागतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अजूनच कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही इथे तांदळाचं पीठही घालू शकतात. तर अशाच पद्धतीने मी आता पूर्ण मी म्हणण्यापेक्षा माझी दीदीच तळते, मी टाकते, मी तळायचं काम करते. झाले आपले भन्नाट असे मंचुरियन. तर सर्व करायचे आपल्या शेजवान चटणी. तो केचपबरोबर शक्यतो चांगले नाही लागत, शेजवान चटणीबरोबर अप्रतिम असे मंचुरियन होतात. चला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.